शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या फेसबुक पेजवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे. आणि आजचा 21वा दिवस आहे या प्लॉटचा. आणि सध्या कळी अवस्थेत आहे प्लॉट. कळी निघालेली आहे, बघू शकताय तुम्ही. 21 दिवस पूर्ण झाले. कुठलाही जैविक अजैविक ताण आपल्या रोपावर नाही. एक वेगळा प्रयोग आपण करतोय. जीवामृत स्लरीची एक सिरीज तयार करतोय आपण. या स्लरीचा आजचा 5वा टप्पा आहे. प्रत्येक स्टंपमधनं सध्या कळी निघते. अतिशय छान अशी झाडं ग्रोथ करते ती. स्टंप बघा, फुटवा समजा गोष्टी अगदी परफेक्ट आहे. लस्टर बघा, जी गुलाबी छटा आहे पानावरती, त्याला लस्टर म्हणायचं. पानावरचा काटा सांगतो सध्या झाड कुठल्या अवस्थेत आहे. सगळा प्लॉट आपला सध्या आता एक समान आहे. अगदी 1% फक्त तुटाळ झालं आपलं, ते आपण कव्हर केलं. आणि आज स्लरीचा 5वा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये आपण झायटोनिक गेमची स्लरी 2 टप्प्यामध्ये सोडली होती. त्याच्यानंतर प्लेन स्लरी एकदा दिलेली आहे आपण पाठीमागच्या यात. आणि आजच्या या टप्प्यामध्ये शेण 10 किलो, गूळ 2 किलो, गोमूत्र 5 लिटर ह्या कॅन्डात गोमूत्र आहे. आणि ताक आहे 2 लिटर या बादलीमध्ये. तर पहिल्यांदा आपण ह्या पाण्यामध्ये जे हे शेणाचा गठोडा आहे 10 किलोचं हे सोललेलं आहे. ह्याच्यामध्ये आत गूळ 2 किलो आत ऑलरेडी आपण टाकला आहे. 2 किलो गूळ, 10 किलो शेणाचा हे गाठोडा आहे. त्याच्यानंतर हे ताक आहे 2 लिटर. स्लरी आंबवण्याचं काम अतिशय चांगलं करत आहे. त्याच्यानंतर गोमूत्र 2 लिटर ते 5 लिटर तुम्ही घेऊ शकताय. एवढंच पाणी कमी करावं लागतं. आणि आज आपण एक नवीन प्रोडक्ट टाकतोय, इफको कंपनीचं सागरिका. हे गेल्या वेळेस आपण वापरलं गेल्या प्लॉटला, त्याच्यामुळं यावेळेस आपण तो वापरतोय प्रोडक्ट. 5 लिटर गोमूत्र आपण आणले. शेण आणि गोमूत्र हे घरच्या देशी गायचं आहे, खिलार गायचं. स्लरी बनवण्यासाठी एक खिलार गाय आपल्या घरी असणं गरजेचं आहे. बाहेरनं गोमूत्र शेण जे आणताय ते गॅरंटी असेल, याची गॅरंटी नसते ओरिजिनलची. किंवा ते खिलार गायचं असेल त्याची शाश्वती नसते. तुम्हाला जीवामृत जर कायमस्वरूपी बनवायचं असेल किंवा सातत्य ठेवायचं असेल तर तुमच्या घरी एक खिलार गाय असणं गरजेचं आहे. तर बघा, आपण शेण 10 किलो, गोमूत्र 5 लिटर, ताक 2 लिटर, गूळ 2 किलो आणि ही सागरिका आपण 500 ml मागवले. त्यातलं सध्या आपण 250 ml वापरणार आहे. साधारणतः 250 ml भरपूर झाला. आता याचं काय होतं, याच्या बॅक्टेरिया जे काउंट आहे तो वाढत जातो. आता ही स्लरी आपण 5 दिवस सकाळ संध्याकाळ हलवणार आहे. आणि 6व्या दिवशी ही स्लरी आपण सोडणार आहे. तर स्लरी आपण 2 टप्प्यामध्ये सोडतो. 100 लिटर, 200 लिटर हे बॅलर आहे. आणि स्प्रे करत असताना प्रतिपंप
या जीवामृतमधलं प्रतिपंपाला 1 लिटर जीवामृत आपण घेत असतो. त्याचा फायदा काय होतोय, स्प्रे करत असताना आपण कुठलंही ह्याला वेगळं टॉनिक देत नाही. जीवामृत समजा काम करतं. त्याच्यामध्ये मुख्य घटक नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा समजा येते. त्याच्यामुळं टॉनिकमध्ये वेगळं तुमच्या काय नसतं. आणि जे तुम्ही टॉनिक आणता त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या घटक असतात. पण आपण जे जीवामृत बनवतो हे नैसर्गिकरित्या ह्याच्यामध्ये सर्व घटक असतात. आणि ह्या 42 टेम्परेचरला सुद्धा सध्या प्लॉट कुठल्याही ट्रेसवरती नाही, ताणावरती नाही. अतिशय सुंदर असा ग्रोथ रोपांवरती दिसतोय आता आपल्याला. यावेळेस आपण झायटोनिक एम, ज्याच्यामध्ये मायक्रोरायझल बुरशी अतिशय चांगले काम करते मुळ्यांसाठी, पांढरी मुळ्यांसाठी, ते वापरलं होतं. आणि ह्या टेम्परेचरला जो जैविक अजैविक ताण असतो तो ताण कमी करण्यासाठी कुठलं का होईना एक टॉनिक देणं गरजेचं असतं. ग्रीन मिरॅकल असेल किंवा टाटा बहार असेल, अशी टॉनिक आपल्याला टाकावं, किंवा सिलिकॉन असेल किंवा तुम्हाला काजू असेल, अशी टॉनिक आपल्याला वेगवेगळी वापरावं लागतात. पण तो खर्च पूर्णपणे आपला कमी होतोय. आपण टॉनिकसाठी हे जीवामृत कायमस्वरूपी जो वेळेस आपला स्प्रे असेल त्यावेळेला आपण हे जीवामृत वापरतोय. आता जे आपण सागरिका हा प्रोडक्ट वापरलेला आहे, इफको कंपनीचा हा जैविक प्रोडक्ट आहे. जैविकमध्ये ठराविक मोजकी बोटाव मोजली इतकी जर औषधं आपण सोडली तर जैविकमध्ये खूप मोठी फसवणूक आहे. त्याच्यामुळे जैविकमध्ये जर काम करायचं तर जीवामृतवर काम करायचं. जे प्रोडक्ट आहे वापर राहूच असं काही नाही. तुम्ही शेण, गूळ, गोमूत्र आणि ताक या 4 गोष्टी वापरून जरी स्लरी कायमस्वरूपी प्रति 8 दिवसाला जर तुम्ही 1 एकर प्लॉट असला तर 8 दिवसाला 200 लिटर स्लरी जरी तुम्ही सोडत राहिला तरी स्लरी काय काम करते, तुमचं जीवाणू जेवढं रासायनिक खतामुळे जीवाणूची संख्या कमी होत जाते, तरी स्लरी जीवाणूची संख्या वाढवते, जमिनीत सुपीकता वाढवते, जमिनीमध्ये हारडपणा येऊ देत. आणि जे जमिनीमध्ये पालापाचोळा, काडी, कचरा ज्या काही गोष्टी आहेत हे कुजवण्याचं काम ही स्लरी करते. जे स्लरी जर आपण काय हे जे घटक आहेत जर कुजवण्यासाठी प्रक्रिया नाही केली तर तिथं हानिकारक बुरशी तयार होऊन त्याची इजा आपल्या पिकाला पोचत असते. त्याच्यामुळं स्लरी समजा सर्व अंगानं काम करते. त्याचबरोबर जे आपण दिलेली खतं आहेत ही अपटेक करण्यासाठी जी जीवाणूची गरज असते ती ही स्लरी जीवाणूच्या माध्यमातून जीवाणूची वाढ होत जाते. त्याच्यासाठी स्लरी देणं गरजेचं. आता काय होतं, सुरुवातीला प्लॉट अतिशय चांगला येतो. 2 महिने 3 महिने सुरुवातीला रासायनिकवर अतिशय सुंदर प्लॉट येतात. आणि नंतर 3 महिन्याच्या काळानंतर प्लॉटचा अवतार बदलायला चालू होतो. आणि प्लॉटचा अवतार बदलत गेला की नंतर खतं टाकली, टॉनिक मारली, बेसल डोस दिले तरी पण म्हणावं असं आपल्याला उत्पन्न निघत नाही आणि ग्रोथ कमी होत जाते प्लॉटची. नंतर मग पीक आपलं रोगाला पण बळी पडतं, कारण रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सध्या जमिनी नापीक होत चालल्या, जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे. आणि आता आपण ह्या जमिनीचं माती परीक्षण केलं, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण खूप कमी आहे. स्फुरद आणि पालाश हे 2 घटक अत्यंत जास्त आहे. त्याच्यासाठी आपण ह्याच्यासाठी माती परीक्षणानुसार आपण ह्याला खत व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतोय. नत्र कमी आहे म्हणून आता ह्याच्यावर युरियाचा भडीमार करून चालणार नाही. त्याच्यासाठी आपण जीवामृतवर भर देतोय. कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन कसं जास्त घेता येईल याच्याकडे आपला कल आहे. आणि जीवामृतमध्ये जे आपण गोमूत्र वापरतोय या गोमूत्रामध्ये नत्राचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. त्याच्या सानिध्यातनं नत्र आपण देतोय, कारण पिकाचा मुख्य जो स्रोत आहे तो नत्र आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश. आता स्फुरद आणि पालाश हे आपल्या जमिनीमध्ये सरासरी जास्त आहेत प्रत्येकाच्या, परंतु ते अपटेक होत नाही. त्याच्यासाठी आपण पुढली स्लरी आहे, पुढल्या स्लरीमध्ये शक्यतो अजून इथून पुढच्या ज्या स्लरी होतील आपल्या जीवामृतच्या त्याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला अझोटोबॅक्टरची स्लरी तयार करतोय. अझोटोबॅक्टर हे हवेमधलं नत्र असेल, जमिनीतलं नत्र असेल, हे स्थिर करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर PSB स्फुरद उपलब्ध करून देण्याचं काम करतं. PSB वापरणारा 2 नंबरच्या स्लरीमध्ये.
आणि KMB 3 नंबरला आपण पोटॅश हे घटक आता लागोपाठ आपले 3 या सिरीजमध्ये आपण ॲझोटोबॅक्टर PSB आणि KMB ह्या 3 गोष्टी आपण स्लरीमध्ये वापरणार आहे. जमिनीमध्ये जर तुमच्या खत उपलब्ध आहे परंतु ते अपटेक होत नाही याच्यासाठी काय प्रयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि बाजारामधून ही औषधं आणणं आणि ते औषधं एवढी महागडी सोडणं हे शक्य होत नाही, कारण चालू खर्चच भरपूर आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं काय होतं आहे, महागाई एवढी आली गेल्या 4-5 महिने गेले. म्हणजे गेल्या प्लॉटला आपण जे औषध 400 रुपयाला आणत होतो ते औषध आपल्याला आता 580 रुपयाला भेटलं. म्हणजे 180 रुपये किंमत वाढली. आणि इकडे बाजारपेठेत जर लक्ष आपण बघितलं तर म्हणावं असं रेट भाजीपाल्याला कुठल्याच नाहीत. ते रेट हायच आहे, तरी ऊस आलेत म्हणलं तर चालेल. त्याच्यामुळं आपला इकडचा खर्च कमी करणं, कमी खर्चामध्ये उत्पादन कसं जास्त घेता येईल आणि क्वालिटीचं उत्पादन कसं प्रोडक्शन निघेल. आता याच्यामध्ये फळाला रंग, चकाकी, देठ हिरवागार, फुटवा, शायनिंग या गोष्टी जैविक शिवाय शक्य नाही. त्या गेल्या वेळेस आपण 10 महिना आपला वांग्याचा प्लॉट चालवला. याच्यामध्ये 10 महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आपण टॉप विक्रीने माल केला, टॉप राहिलो मार्केटला. एकमेव त्याचं कारण होतं की जीवामृत स्लरी. आता सागरिका प्रोडक्टची थोडीफार माहिती तुम्हाला मी देतोय की हे जैविक प्रोडक्ट आहे. लाल आणि तपकिरी सागरी शेवाळापासून या अर्कापासून हे बनवलं जातं. याच्यामध्ये जे घटक आहेत ते सेंद्रिय कार्बोदके, प्रथिने, त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड आणि विद्राव्य क्षार हे घटक या सागरिकाच्या प्रोडक्टमध्ये येतात. जर याच्यामध्ये नैसर्गिक संप्रेरक जर बघितले, ऑक्सिन, त्याच्यानंतर सायटोकिनिन, त्यानंतर जिब्रेलिन्स हे संप्रेरक याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये आणखी काय गोष्टी बघायच्या म्हणलं तर यात वनस्पतीसाठी आवश्यक असणारे जवळपास 60हून अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे सूक्ष्म पोषक घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि अतिशय चांगला प्रोडक्ट आहे हा बरं का, कारण आपण गेल्या वेळेस याची खातरजमा केलेली आहे. पांढरी मुळीसाठी अतिशय एक नंबर काम करत आहे. त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारून या टेम्परेचरला जी फुलगळती होते, फळांची गळती होती ही थांबवण्याचं काम करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक जे अन्नद्रव्य शोषण करायचं काम हे सागरिका हा प्रोडक्ट करतो. हे आपल्याला 300 रुपये, 330 रुपयाला हा अर्धा लिटरचा डबा मिळाला आहे. तुम्ही फक्त 200 ह्यात 250 ml आपण हे म्हणजे वापरले. फुल वेळेस 250 ml वापरणार, साधारणतः 150 रुपये आपल्याला ह्याला 200 लिटरसाठी खर्च आला. आणि गुळाचा 2 किलोचा 100 रुपये, म्हणजे 200-250 रुपयेमध्ये आपल्याला हे 200 लिटरचं द्रावण जीवामृत तयार होतं आहे. याच्यामध्ये आपण 2 स्प्रे या 4-5 दिवसात 2 स्प्रे जर झालं तर स्प्रेसाठी लागणारं जे टॉनिक आहे, जे 400-500-600 रुपये जातील टॉनिकला, तो खर्च वाचणार आहे. आणि जीवाणू जे हळूहळू, जसं आपण आता हे वर्षभर चालणारं पीक आहे, जीवाणूची संख्या हळूहळू जशी कमी होत जाते तसं तसं आपण हे जीवामृत देऊन ह्याच्यामध्ये जीवाणूची वाढ करत राहायचं असतं. म्हणजे दिलेली खतं या अपटेक होणं गरजेचं असतं. खतं जर अपटेक झाली तर 100% तुमचं पीक अतिशय चांगल्या प्रकारे ग्रोथ करतं आणि सातत्य राहतं क्वालिटी मालामध्ये. एक लेवल उत्पादन निघतं आणि क्वालिटी प्रोडक्शन जाणं मार्केटला खूप गरजेचं आहे. सुरुवातीला खूप माल चांगला निघतो, पण कालांतरानं मालाची क्वालिटी बिघडते. देठाचा रंग असेल किंवा काटा असेल किंवा चकाकी असेल, मालावर जर चकाकी नसली तर तुमचा माल हा 2 नंबर निघाला जातो. मंदीमध्ये तर तुम्हाला प्लॉट तुमचा रोटर मारावा लागतो. मंदीमध्ये, तेजीमध्ये ठीक आहे, पण तेजीमध्ये ह्या समजा गोष्टी ह्याच्यात या 10 महिन्याच्या काळामध्ये सामोरं जावं लागतं. आणि तेजी जो मंदीमध्ये टिकतोय त्यालाच तेजी बघायला मिळते. आणि गेल्या वेळेसपेक्षा सुद्धा यावर्षी आपलं हे अद्भुत आहे म्हणलं तर चालेल. कारण जो हे जे लस्टर आहे, जो काटा आहे,
हा पानाला काटा असा येतो, याचा अर्थ फळाला सुद्धा काटा हा बघण्याजोगा निघणार आहे. साधारणतः 20 दिवस प्लॉटला झाले ते, आणि अजून 20 ते 21 दिवसामध्ये आपली या प्लॉटची पालवण होणार आहे आणि त्या फळाची पण क्वालिटी आपण दाखवणार आहे. ठीक आहे मित्रांनो, सध्या या 5व्या टप्प्यातली माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.